हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू लेट्स लर्न. सो आज आपण बघणार काय आहोत, एम्पियर्स लॉ. आपण आतापर्यंत चॅप्टरमध्ये जेही शिकत आलेलो आहोत, तर त्याच्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक काय आपला, एम्पियर्स लॉ. ठीक आहे. तर बेसिकली एम्पियर्स लॉची डेफिनेशन काय ती आपण पहिले बघूया. द लाईन इंटिग्रल ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ इंडक्शन बी around any closed path in a free space mu naught times to the total current flow through the area bounded by a path. ठीक आहे. तुम्हाला कोणाला काहीच कळालेलं नाहीये, आय नो दॅट. चलो, काही प्रॉब्लेम नाही. जर सपोज परत आपला लूप, पुन्हा आपला करंट कॅरिंग लूप घेतला. ठीक आहे. सो ऍक्च्युली हे काय सांगितलं की द लाईन इंटिग्रल ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. तर ऍक्च्युअल मध्ये हा लाईन इंटिग्रल काय, इथे ऍक्च्युअली क्लोज लाईन इंटिग्रल पाहिजे होतं. रिअल डेफिनेशन एम्पियर्स लॉची क्लोज लाईन इंटिग्रल आहे. ठीक आहे. बुकमध्ये करेक्ट करून घ्या. लाईन इंटिग्रल नाही घ्यावं लागत आपल्याला, क्लोज लाईन इंटिग्रल घ्यावं लागतो. तर बेसिकली लाईन इंटिग्रल म्हणजे काय, याच्यापूर्वी तुम्हाला आठवतं एक स्ट्रेट कंडक्टर घेतलं होतं आणि इथे आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली होती. तर आपण काय घेतलं होतं, ह्या कंडक्टरचे एवढ्या लेंथचं इंटिग्रल घेतलं होतं. बेसिकली आपण काय घेतलं होतं, लाईन इंटिग्रल. पण त्याच्यानंतर आपण एक सर्क्युलर लूप घेतला आणि त्या लूपचं इंटिग्रल घेतलं. तर ते किती आलं होतं आपलं, सर्कम्फरन्स किती येतो, 2πr. जर ह्या पूर्ण लाईनचं इंटिग्रल घेतलं, ठीक आहे. सो ते किती येईल तुमचं, इथे पूर्ण लाईनचं इंटिग्रल घेतोय म्हणजे हे सर्क्युलर लूपचं घेतोय, म्हणजे हा काय झाला तुमचा क्लोज पाथ. ठीक आहे. लाईक दिस इज युअर क्लोज पाथ. ओके. सो कळालं, द क्लोज लाईन इंटिग्रल. क्लोज लाईन इंटिग्रल कोणाचं, मॅग्नेटिक फील्डचं ऑफ इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय, की जी इंड्यूस झालेली आहे, जी तिथे इंड्यूस झालेली आहे अराउंड एनी क्लोज पाथ इन अ फ्री स्पेस. कोणती स्पेस आहे, फ्री स्पेस. तर जेव्हाही तुमची फ्री स्पेस येते, तर फ्री स्पेसमध्ये कोण परमिशन देतं मॅग्नेटिक फ्लक्सला, फ्री स्पेसमध्ये मॅग्नेटिक फ्लक्सला कोण परमिशन देतं, परमियाबिलिटी. ठीक आहे. सो ती कोणती परमियाबिलिटी असती, एअर परमियाबिलिटी. फ्री स्पेसमध्ये कोण परमिट करतं, एअर परमियाबिलिटी. म्हणून इथे म्यू नॉटने इंडिकेट केलेलं आहे. जर मी ते फ्री स्पेसच्या ऐवजी एखादी दुसऱ्या गोष्टी किंवा एखाद्या दुसऱ्या मीडियम मध्ये ठेवलं असतं, तर माझ्या फ्री स्पेसच्या ऐवजी कोण आलं असतं, त्या गोष्टीची परमियाबिलिटी. म्हणजे सपोज समजून घ्या की हे मी कशात ठेवलंय, एअर मध्ये ठेवलंय. तर आता इथे कशाची परमियाबिलिटी आली, एअरची परमियाबिलिटी आली. बट जर सपोज हे करंट कॅरिंग लूप मी एखाद्या दुसऱ्या याच्यात ठेवते, दुसऱ्या परमियाबिलिटीच्या मीडियम मध्ये ठेवते, तर मग माझी आता काय येईल, म्यू येईल. फक्त इथे काय येईल, म्यू येईल. तर हा म्यू मीन्स व्हॉट, की रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणू शकता तुम्ही, की तुम्ही ज्या मीडियम मध्ये ठेवलेलं आहे त्या गोष्टीची परमियाबिलिटी. ओके. परमियाबिलिटी मल्टिप्लाइड बाय टोटल करंट, मल्टिप्लाइड बाय टोटल करंट फ्लो थ्रू द एरिया बाउंडेड. म्हणजे बेसिकली ह्या करंट कॅरिंग लूप मध्ये, ह्या करंट कॅरिंग लूप मध्ये त्याच्या आतमध्ये जेवढंही करंट जातंय, ठीक आहे. जरी नाही कळालं तरी मी सांगणार आहे पुढे की कशा प्रकारे. तर मल्टिप्लाइड बाय टोटल करंट, या कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, टोटल करंटने त्याच्या आतमधल्या. ठीक आहे. चलो, सो बेसिकली इथे काय सांगितले, क्लोज लाईन इंटिग्रल. म्हणून तुम्ही हा साइन असा यूज केलेला आहे. याचा अर्थ काय असतो, क्लोज्ड लाईन इंटिग्रल. ठीक आहे. दिस इज युअर क्लोज लाईन इंटिग्रल ओव्हर द सरफेस ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. कोणाचं इंटिग्रल घेताय तुम्ही, मॅग्नेटिक फील्डचं इंटिग्रेट घेताय ओव्हर द सरफेस. आता तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर मी एक्सप्लेन करायसाठी तुम्हाला एक वे सांगते. ही डायग्राम आपण नंतर समजून घेऊ. ठीक आहे. तर असं समजा की तुम्ही एक पेपर घेतला. ठीक आहे. सो आपण हा एक पेपर घेतलेला आहे. सो त्या पेपरमध्ये मी काय ठेवलं, करंट कॅरिंग लूप ठेवला. ठीक आहे. ज्याच्यातून माझं करंट कॅरी होत आहे. हा मी करंट कॅरिंग लूप ठेवलेला आहे, ह्या पेपर वरती ठेवलेला आहे. ठीक आहे. हा जो माझा करंट कॅरिंग लूप आहे हा या पेपर वरती ठेवलेला आहे. तर मी काय केलं, ड्रॉ करून घेतलं. आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. मी काय केलं, याला ड्रॉ करून घेतलं. याच्यानंतर मी याच्यात लाईक पर्टिक्युलरली लाईक दिस
सो पर्टिक्युलरली मी याच्यात कंडक्टर इन्सर्ट केलेले आहेत असे. बघा करंट कसं चाललंय इन टू द प्लेन ऑफ द पेपर. करंट कसं चाललंय इकडं इन टू द प्लेन ऑफ द पेपर लाईक दिस. मी हे पेनच्या डायरेक्शनने दाखवते. करंट कसं चाललंय तुमचं इन टू द प्लेन ऑफ द पेपर. इथे पण करंट कसं चाललंय इन टू द प्लेन ऑफ द पेपर. इथे पण करंट कसं चाललंय इन टू द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे जे तुम्हाला इथे मिळालं होतं ना, जे इक्वेशन मिळालं होतं, सो इथे कसं करंट कसं चाललंय तुमचं इन टू द प्लेन ऑफ द पेपर. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसतंय लाईक दिस. मी पेपर घेतलेला आहे, पेपरच्या याच्यात माझं करंट चाललंय. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला एम्पियर्स लॉ काय सांगतो की इंटिग्रेशन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड ओव्हर द प्लेन. इंटिग्रेशन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड ओव्हर दॅट प्लेन म्हणजे ओव्हर या सरफेसवरती. ठीक आहे, हा जो सरफेस घेतलेला होता मी, तर याचं इंटिग्रेशन इज इक्वल्स टू परमियाबिलिटी. तर परमियाबिलिटी कोण घेतलेली, ते एअरची परमियाबिलिटी घेतली, मल्टिप्लाइड बाय टोटल करंट. सो टोटल करंट म्हणजे कोणतं करंट की जे ह्या कंडक्टर मधून सुरू आहे. ठीक आहे, जे ह्या कंडक्टर मधून सुरू जात आहे. म्हणजे जर सपोज माझं ह्या पेनातून, ब्ल्यू कलरच्या पेनातून 2 एम्पियर जात आहे आणि ग्रीन कलर मधून 3 एम्पियर, तर टोटल करंट इथे किती चाललंय सेम डायरेक्शन मध्ये 5 एम्पियर. म्हणजे जर तुम्हाला इथे मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे ह्या सरफेस वरती, या करंट लूपच्या सरफेस वरती, बेसिकली या करंट लूपच्या सरफेस वरती जी मॅग्नेटिक फील्ड तयार होतीये, ठीक आहे, विथ दॅट पेपर. जर आपण हा पेपर कन्सिडर केला तर या सरफेस वरती जी तुमची मॅग्नेटिक फील्ड तयार होतीये, तर ती मॅग्नेटिक फील्ड काय, क्लोज लाईन इंटिग्रल ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू परमियाबिलिटी मल्टिप्लाइड बाय टोटल करंट. टोटल करंट कोणतं, जे ह्या लूप मधून फ्लो होत आहे ते नाही, जे ह्या त्याच्यातून जे ह्या कंडक्टर मधून पास होत आहे. ठीक आहे, मी अजून दुसरे कंडक्टर्स घेतलेले आहेत आणि ते इथे टाकलेले आहेत, तर त्या कंडक्टर मधून जे जाते ते टोटल करंट घ्यायचं आहे. ठीक आहे. सो मॅम हा फॉर्म्युला आला कुठून, म्यू नॉट आय जो तुम्हाला फॉर्म्युला मिळालाय तो बेसिकली आला कस काय, तो आपण काढूया. ठीक आहे, म्यू नॉट आय हा फॉर्म्युला आला कस काय हे आपल्याला बघायचं आहे. क्लोज इंटिग्रल ऑफ विथ द सरफेस. तर मला सांगा आपण डीबी चं इक्वेशन काय घेतलं होतं मॅग्नेटिक फील्डचं याच्यापूर्वी आठवा. जर सपोज माझा हा असा पैकी सर्क्युलर लूप असेल, ठीक आहे, हा सर्क्युलर लूप आहे आणि या लूपमुळे पर्टिक्युलरली एका पॉइंटला, जर सपोज मी ह्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करते, ठीक आहे, आणि हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. सो आपण यापूर्वी फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे की बिकॉज ऑफ लाईक एका पॉइंटवर तुम्ही काय करताय, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करताय विथ ॲट अ डिस्टन्स आर. ठीक आहे, हा कोणता डिस्टन्स आहे आर. तर तुम्ही इथे काय फाइंड आउट करताय, बेसिकली मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करताय. तर तुमची मॅग्नेटिक फील्ड काय येईल इथे, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. ठीक आहे, जर तुम्ही कन्सिडर करताय की आर तुमची रेडियस आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुमची मॅग्नेटिक फील्ड येते. तर ही काय झाली इथे एका पॉइंट वरती. जर तुम्हाला टोटल पॉइंट वरती काढायची आहे, म्हणजे इथे पण काढायचं आहे, इथे पण काढायचं आहे, ते इथे पण काढायचं आहे, तुम्ही काय करशाल, प्रत्येक पॉइंट वर काढाल आणि नंतर त्याचं समेशन करशाल. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही इथे पूर्ण सर्कलचं काढायचंय, ठीक आहे, इथे आपण आतापर्यंत काय केलं, एकाच पॉइंट वर काढलं. मॅग्नेटिक फील्ड एका पॉइंट वर काढतोय इथे बघा ह्या डायरेक्शन मध्ये. बट मला काय करायचंय आता, पूर्ण सर्कलवरती जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती काढून मी ऍडिशन करते. तर मी काय करेन, टोटल जी माझी मॅग्नेटिक फील्ड येईल, मी डीबीझेड म्हणते, तर ही काय माझी टोटल मॅग्नेटिक फील्ड, ती काय राहील बेसिकली इंटिग्रेशन ऑफ डीबी ओव्हर द प्लेन. ठीक आहे, ह्या प्लेन वरती डीएस. जर सपोज मी इथे लेंथची डायरेक्शन, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काय सांगते की लूपच्या डायरेक्शन, करंटच्या डायरेक्शन मध्ये तिथे काय असेल, तुमची करंटची डायरेक्शन अशी असेल सपोज, तर इथेच तुमचं काय राहील डीएल. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ द लेंथ. ठीक आहे, सो बेसिकली तुमचं इंटिग्रेशन कोणाच्या ओव्हर येईल, इंटिग्रेशन ऑफ अ क्लोज मॅग्नेटिक फील्ड. कारण ही इथे काय क्लोज लूप आहे, क्लोज्ड लूप इंटिग्रल ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर डीएल, म्हणजे पूर्ण सेक्शन्स घेतायत तुम्ही. ठीक आहे,
आणि ह्या दोघांचा कोणता प्रोडक्ट असतो? डॉट प्रोडक्ट. ओके, तुमच्या बुकमध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे की एक स्मॉल साइन दिलेलं आहे, तर हा कोणता प्रोडक्ट आहे? डॉट प्रोडक्ट आहे. तर बेसिकली तुम्ही जेव्हा डॉट प्रोडक्ट घेता तर तुम्हाला ह्या वेक्टर क्वांटिटीला दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूड क्वांटिटीला कशाने मल्टिप्लाय करावं लागतं? कॉस्ट ऑफ अँगल बिटवीन देम. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेता तर तुम्ही कशाने मल्टिप्लाय करता? साइन ऑफ अँगल बिटवीन देम. सो डी बी ची मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय डी एल मॅग्निट्यूड, db magnitude multiplied by dl magnitude multiplied by cos of theta. Okay, and close integral. क्लोज इंटिग्रल तर तुमचं चेंज होणार नाही, मी फक्त आणि फक्त या डॉट प्रोडक्टला रिप्लेस केलं. सो थीटा इज द अँगल बिटवीन, थीटा इज द अँगल बिटवीन, थीटा इज द अँगल बिटवीन whom? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ लेंथ. तर आता इथे एक गोष्ट नोटीस करण्यासाठी सारखी आहे. ठीक आहे, इथे माझी मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये? लाईक दिस, टँजंट टाइप, म्हणजे या डायरेक्शन मध्ये, आणि माझी डीएल ची डायरेक्शन कशी आहे? त्याच डायरेक्शनला आहे. हवं तर मी असं लाईक मी तुम्हाला डिफरन्स पेनने काढून दाखवते. ठीक आहे, सो डायरेक्शन ऑफ डीएल काय आहे? लाईक दिस, आणि माझी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ही माझ्या डायरेक्शन ऑफ डीएल मीन्स डायरेक्शन ऑफ लेंथ वरतीच कोलाइड करते. ओके, मीन्स असं समजून चला की ही जी डायरेक्शन ऑफ डीएल आहे त्याच्यावरतीच तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असते, ती सेम डायरेक्शन दाखवते. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ डीएल ही एकाच सेम डायरेक्शन मध्ये असते आणि एकमेकांवर कोलाइड करते. तर मला सांगा आता त्यांच्यामध्ये अँगल काय राहील? 0 डिग्री. तर इथे आपला अँगल काय मिळालं तुम्हाला? 0 डिग्री. ठीक आहे, सो इथे बेसिकली थीटा काय? 0 डिग्री, आणि कॉस 0 काय येतो तुमचा? कॉस 0 इज इक्वल्स टू 1. सो मीन्स तुम्हाला इथे इक्वेशन काय मिळालं? इंटिग्रेशन, क्लोज लूप इंटिग्रेशन ऑफ डीएल ओव्हर डीएल विथ रिस्पेक्ट टू डीएल, आणि कॉस थीटा काय आला तुमचा? 1. ओके, ही तुमची टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा क्लोज इंटिग्रेशन घेशाल तर डीबीचा फॉर्म्युला काय? आपण डिराइव्ह केलेला म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. क्लोज इंटिग्रेशन अगेन म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर, क्लोज इंटिग्रेशन ओव्हर डीएल. सो इथे तुमचे कॉन्स्टंट कोणकोणते आहेत? म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, आय कॉन्स्टंट आहे, 2 पाय आर कॉन्स्टंट आहे. तर त्याला तुम्ही बाहेर काढणार, आणि इंटिग्रेशन क्लोज कोणाच्या वरती आहे? डीएल वरती. ठीक आहे, सो मी ही गोष्ट इथे लिहिते. ठीक आहे, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर आणि इंटिग्रेशन क्लोज इंटिग्रल ऑफ डीएल, म्हणजे कम्प्लीट ह्या पूर्ण सर्क्युलर लूपचं क्लोज इंटिग्रेशन. तर सर्क्युलर लूपचं काय येईल? पूर्ण जर तुम्ही इथे या पूर्ण याला ऍडिशन करशाल तर काय येईल तुमचं व्हॅल्यू? इथे क्लोज इंटिग्रल फाइंड आउट करशाल तर सर्क्युलर लूपचं आन्सर काय येईल तुमचं? सर्कम्फेरन्स, सर्कम्फेरन्स ऑफ द सर्कल. सो सर्कम्फेरन्स काय सर्कलचा? 2 पाय आर. ठीक आहे, सो तुम्ही इथे रिप्लेस केला म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर. 2 पाय आर कॅन्सल झाले, आन्सर काय आलं तुमचं? म्यू नॉट आय. तर बघा, जी टोटल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड होते ती कोणाच्या इक्वल राहील? परमियाबिलिटी, ज्याच्यात तुम्ही तो सर्क्युलर लूप ठेवलेला आहे, मल्टिप्लाइड बाय करंट फ्लोईंग इन दॅट. ठीक आहे, हा जो करंट फ्लो होतोय, कोणता करंट? सर्क्युलर लूप मध्ये फ्लो होणारा करंट नाही. हा करंट आपण कधी इथे हे जे इक्वेशन आहे हे करंट कोणत्या रिस्पेक्टिव्ह घेतलेलं आहे? जर सपोज इथे आपण एखादा कंडक्टर ठेवला आणि त्या कंडक्टर मधून करंट कॅरी होत आहे. ठीक आहे, सो त्या करंटमुळे होणारी मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट घेताय तुम्ही त्या सर्क्युलर लूप वरती. तर हा करंट कोणता आहे तुमचा? आपण सपोज धरून घेऊ हा आय ए. ठीक आहे, सो आय ए इज द टोटल करंट इन दॅट सर्क्युलर लूप. ओके, कळालं? सो बेसिकली तुमचा जो एम्पियर्स लूप आहे तो काय सांगतो की माझं टोटल करंट राहील. एम्पियर्स लूप काय सांगतो? टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, सॉरी, टोटल इंटिग्रेशन ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू म्यू नॉट आय. Okay, close integration of the magnetic field induced in the loop
इज इक्वल्स टू परमियाबिलिटी मीन्स फ्री स्पेस मल्टिप्लाइड बाय टोटल करंट IA, जो की मी घेतला होता. ठीक आहे. आता सपोज मी आता कन्सिडर करते की माझा असा सर्क्युलर लूप आहे, म्हणजे जे मी तुम्हाला दाखवलं होतं. ठीक आहे. हा तुमचा सर्क्युलर लूप आहे. हा जो दिसतोय ज्याला 2 डोळे आहेत, ऍक्च्युअली त्याला 2 डोळे नाही आहेत, पण मी काढलेत. ठीक आहे. तर हा असं तुमचा काय सर्क्युलर लूप आहे. याच्या सर्कलमध्ये करंट फ्लो होतोय, पण आपण ते करंट मेजर नाही करत आहे. आपण कोणतं करंट मेजर करतोय? जे त्याच्यामध्ये असलेले कंडक्टर्स आहेत ते जे करंट फ्लो करतात त्यांच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती मॅग्नेटिक फील्ड बेसिकली आपण काउंट करतोय. ठीक आहे. तर मी असं सर्क्युलर लूप घेतला. 2 पेनांची डायरेक्शन बघा व्यवस्थित. 2 पेनांची डायरेक्शन खाली आहे आणि एका पेनाची डायरेक्शन माझी वरती आहे. एक सेकंड. लाईक दिस. हे बघा, आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. सो 2 पेनची डायरेक्शन कशी आहे? खाली जाते. करंट कसं जात आहे? ते दोघे कंडक्टर मधून खाली जात आहे. आणि एक जो ब्लॅक पेन आहे मधला, तो माझं काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ द करंट वरती. मी हवं तर ब्लॅक पेनला थोडंसं वरती उचलते. दिसतंय? सो डायरेक्शन ऑफ द करंट अपवर्ड आहे ब्लॅक पेनची, आणि बाकी उरलेले 2 पेन कसे आहे? डायरेक्शन ऑफ करंट डाऊनवर्ड आहे. ठीक आहे. सो हीच, आणि हा काय सर्क्युलर लूप आहे. तर अँपियर्स लॉ काय सांगतो हे मी तुम्हाला सांगते आता. ठीक आहे. आता तुम्हाला कळेल की अँपियर्स लॉचा यूज काय आपला. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही बस व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे. जर हा तुमचा सर्क्युलर लूप आहे, हा स्मॉल आय कन्सिडर करते मी, आणि याच्यात तुम्ही कंडक्टर्स ठेवलेले आहेत अशा प्रकारे. ठीक आहे. हे माझे कंडक्टर्स आहेत. लाईक दिस. हे कंडक्टर्स ठेवलेले आहेत. आणि हा सर्क्युलर लूप आहे. जसं की मी हा पेपर काढला होता तुमचा, तर याच्यावरती जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते तिचं काय येईल? ते क्लोज लाईन इंटिग्रल इज इक्वल्स टू म्यू नॉट आय. आय हा कोणता राहील? टोटल करंट. सो टोटल करंट म्हणजे काय? जर सपोज हा डाऊनवर्ड जातोय, हा सुद्धा करंट डाऊनवर्ड जातोय. एक मिनिट, आपण डायरेक्शन ऑफ हे दुसऱ्या पेनाने काढूया. ठीक आहे. हे माझे कंडक्टर्स आहेत. ब्लॅक पेनवाला सर्क्युलर लूप आहे आणि रेड पेन्स माझे कंडक्टर्स आहेत. ते त्या सर्क्युलर लूप मध्ये टाकलेले आहेत मी. सो माझे लाईक I1 काय होतोय? डाऊनवर्ड फ्लो होतोय. त्याच्यानंतर I2 काय होतोय? इथे I2 सुद्धा माझा डाऊनवर्ड फ्लो होतोय. बट माझा जो I3 करंट आहे तो कसा होतोय? अपवर्ड फ्लो होतोय. ठीक आहे. तर मग तुमचं या सर्क्युलर लूप मध्ये टोटल करंट काय येईल? आणि लक्षात ठेवा, तुम्ही कोणते करंट घेशाल? जे सर्कलच्या आतमध्ये. सर्कलच्या बाहेर असलेलं करंट घ्यायचं का? जर हा कंडक्टर इथे ठेवलेला आहे मी, तर सांगा मला, हा कंडक्टर मी घेईल का? हे करंट मी मेजर करेल का? I4 करंट मी घेईल का? नाही. सर्कलच्या आतमध्ये असणारे कंडक्टरच करंटची तुम्हाला टोटल समेशन करायची आहे. ठीक आहे. सो म्यू नॉट आय. सो टोटल करंट काय राहील? टोटल करंट इज इक्वल्स टू I1 प्लस I2 मायनस I3. सो इथे I3 ला मायनस काय का घेतलं? जर सपोज मी असं कन्सिडर करतो, तुम्हाला बुकमध्ये काय दाखवलेलं आहे? इथे डॉट साईन दाखवलेले आहेत आणि क्रॉस साईन दाखवलेले आहेत. जर सपोज मी इथे याला म्हणते क्रॉस साईन, ठीक आहे, आणि याला म्हणते डॉट साईन. ठीक आहे. सो क्रॉस साईन म्हणजे काय? इनटू द प्लेन ऑफ द पेपर. आणि डॉट साईन म्हणजे काय येईल मग? आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. तुम्ही काही घेऊ शकतात. सो बेसिकली तुम्ही क्रॉसही घेऊ शकतात, डॉटही घेऊ शकतात, पण बुकमध्ये तुम्हाला डॉट दिलेला आहे तर आपण डॉटच कॉपी करूया ॲज इट इज. लाईक दिस. सो इनटू द प्लेन ऑफ द पेपर अँड आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. सो इनटू द प्लेन ऑफ द पेपर म्हणजे काय राहतं तुमचं? साईन काय राहतं? वेट अ सेकंड, इथे मला हे इरेज करावं लागेल. ठीक आहे. डायरेक्शन मी करंटची चेंज करते. मी डायरेक्शन तुमच्या बुकमध्ये जी डायरेक्शन दिलेली आहे त्याच्या अकॉर्डिंगली घेते, नाहीतर खूप सारे स्टुडंट्स कन्फ्यूज होऊन जातात. ठीक आहे. सो मी काही वेगळं करत नाहीये, बस डायरेक्शन चेंज करते इथे. सो बेसिकली हा या टाईपमध्ये करंट I1, I2 and this is I3. ओके, लाईक दिस यू हॅव गिवन. सो I1, I2 काय होतात माझे? आउट ऑफ द प्लेन.
म्हणजे जर सपोज मी इथे असं प्रकारे घेतलं तर हे I1 आणि I2 आहे. आउट ऑफ द प्लेन म्हणजे काय की ते प्लेनच्या बाहेर येत आहेत. हे बघा, आउट ऑफ द प्लेन म्हणजे प्लेनच्या बाहेर जात आहेत. तर तुम्ही याला कसं म्हणतात, आउट ऑफ द प्लेन. आउट ऑफ द प्लेन साठी आपण काय इंडिकेट करतो नेहमी प्रत्येक वेळेस, डॉट साइन. सो आउट ऑफ द प्लेन साठी डॉट साइन आपण इंडिकेट करतो. म्हणजे हे कशाने इंडिकेट होतील, डॉट साइन. आणि इनटू द प्लेन, इनटू द प्लेन म्हणजे कसं की जर हे आउट ऑफ द प्लेन अशा डायरेक्शन मध्ये, तर इनटू द प्लेन म्हणजे काय राहील, लाईक दिस. इनटू द प्लेन म्हणजे काय राहील, लाईक दिस डायरेक्शन. ओके, सो दिस इज द इनटू द प्लेन ऑफ द पेपर. मीन्स इथे काय साइन राहील तुमचं, क्रॉस. कारण इथे करंट काय चाललंय तुमचं, इनटू द प्लेन ऑफ द पेपर चाललंय. ओके, आय होप तुम्हाला कळत असेल. नाही कळत असेल तर व्हिडिओला थोडंसं पॉज करा आणि व्यवस्थित लक्ष द्या. इकडे तिकडे डोकं घालू नका. ठीक आहे, मी ट्राय करते की जेवढं होईल तेवढं एक्सपेरिमेंट वेने तुम्हाला समजून सांगायचं. तर ऍक्च्युअल मध्ये हे कशाने ठरवायचं मॅडम की याला पॉझिटिव्ह साईन द्यायचं आणि याला निगेटिव्ह द्यायचं. तर तुमचा राईट हँड घ्यायचा. ठीक आहे, राईट हँडला अशा प्रकारे ठेवायचं की जिथे तुम्ही करंटची डायरेक्शन दाखवते. बेसिकली तुम्ही राईट हँड घेतला, त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे त्याला ठेवायचं की ते तुमच्या जे तुमची लूप आहे ना, तुम्ही म्हणशाल मॅडम या स्मॉल आयचं काम काय, आतापर्यंत तर डेरिव्हेशन मध्ये पण याचं काम नव्हतं, याचं काम काय, आता सांगते मी अँपियर्स लूपचं काम काय. ठीक आहे, तर बेसिकली आता हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. तर याला अशा प्रकारे ठेवायचं की जी कर्ल फिंगर्स असतील तुमच्या ह्या, त्या काय डायरेक्शन शो करतील, डायरेक्शन ऑफ द लूप कॅरिंग करंट. ज्या कर्ल्स फिंगर राहतील त्या काय इंडिकेट करतील, डायरेक्शन ऑफ लूप कॅरिंग करंट. आणि जो थंब आहे तो काय इंडिकेट करेन, डायरेक्शन ऑफ द करंट इन द कंडक्टर्स विच आर प्लेस्ड इन इट. म्हणजे हे जे मी रॉड्स प्लेस केलेले आहेत, ठीक आहे, त्याची डायरेक्शन शो करेन. जर माझं थंब आणि या करंटची डायरेक्शन सेम असली म्हणजे ते काय करतील, पॉझिटिव्ह. मी सांगते कसं. ठीक आहे, एक मिनिट. सो मी सपोज आता इथे हात ठेवते. ठीक आहे, आता इकडे कसा राहील माझा, लाईक असं जर ठेवला मी तर डायग्रामच्या अकॉर्डिंगली हात ठेवला, माझा राईट हँड पामलूर ठेवला. सो माझे 4 फिंगर्स कशा दाखवतील, ह्या डायरेक्शन मध्ये राहतील. हो की नाही. आणि थंब कुठे इंडिकेट करेन, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. सो थंब बेसिकली कोणतं करंट दाखवतं, जे तुमच्या रॉड मधून फ्लो होतोय किंवा वायर मधून फ्लो होतोय. आपण इथे रॉड वायर काहीही म्हणू शकतो. आणि ही जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन कोणतं करंट राहील, जे लूप मधून करंट फ्लो होतोय. ठीक आहे, सो जे तुमच्या इथे 4 फिंगर्स आहेत त्या लूपची डायरेक्शन शो करतात. आणि जर अपवर्ड असेल तर ते तुमचं करंट काय राहील, इथे साइन काय राहील, पॉझिटिव्ह. आता मला सांगा इथे काय दाखवत आहे, डाऊनवर्ड दाखवत आहे. तर मग आता याला काय साइन द्यायचं, हे थंबच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ना, तर याला साइन द्यायचं निगेटिव्ह. आता कळालं तुम्हाला कोणाला पॉझिटिव्ह कोणाला निगेटिव्ह. आय होप तुम्हाला कळालं असेल. सो म्यू नॉट आय, सो टोटल करंट काय येईल तुमचं, I1 प्लस I2 मायनस I3. सो हे काय आलं तुमचं, क्लोज लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, सो तुमचं क्लोज, जी तुमची टोटल मॅग्नेटिक फील्ड इथे बेसिकली प्रोड्युस्ड होते तिचं क्लोज्ड इंटिग्रल दॅट इज इक्वल्स टू म्यू नॉट IT. सो हा आहे तुमचा अँपियर्स लॉ. आय होप यू ऑल गाइज गॉट इट. Let's see you in the next lecture.